श्री गुरुदेव दत्त. त्रेतायुगाचा शेवटचा दिवस. त्रेतायुगाच्या अंतिम दिवसाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसा संपूर्ण भूमंडळावर एक विचित्र अनुभूती पसरू लागली होती. अधर्माचे पक्ष अधिक बळकट होत चालले होते, तर धर्माचे स्वर मंदावत चालले होते. पण हे बाहेर दिसणारे बदल होते. प्रत्यक्षात युगाचा शेवट हा नेहमीच एक अतिशय सूक्ष्म आणि गूढ परिवर्तन असतो. या दिवशीही असेच काही घडणार होते. पृथ्वीदेव, ऋषी, मानव, प्रेतयोग, गंधर्व, अप्सरा सर्वांच्या हृदयी एक जाणीव नकळत जागी होती की काहीतरी बदलत आहे, काहीतरी संपत आहे आणि काहीतरी नवे याची बीजे रोवली जात आहे. त्या दिवशी सकाळ इतर सर्व दिवसासारखीच दिसत होती, पण मनाच्या आज सुरू झालेल्या हालचाली मात्र वेगळ्या होत्या. मानवाच्या मनात लोभ, क्रोध, मत्सर याचे प्रमाण वाढत चालले होते. जरी श्रीरामाने रावणाचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली होती, तरीही राक्षसकुळाचा अविष्ट शक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील सूडभाव संपली नव्हती. काही ठिकाणी धर्माचा प्रकाश जरी तेजाने झळकत राहिला, तरी काही ठिकाणी अंधकार पुन्हा वाढू लागला होता. त्रेतायुगाचा शेवट हा एक दिवसाचा घडणारी गोष्ट नव्हती, पण त्या दिवशी इतकी अनेक घटनांची गोप विणली जाणार होती की त्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्त हा इतिहासात शेवटच्या दिवसासारखा नोंदवला जाईल. अयोध्येमध्ये श्रीरामाबद्दल बोलताना लोक अजूनही श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाने भारावून जात होते. पण काळ जसजसा पुढे जात होता तसतशी तरुण पिढीमध्ये भौतिक जीवनाबद्दलची आकर्षणे चालली होती. काही जण म्हणत, रामराज्य तर आहे, सगळं ठीक आहे, मग इतका संयम, इतकी मर्यादा पाळण्याचं काय याचं विचारायचे. भविष्यातील युगाचा पाया हलू लागला होता. पण त्या दिवशीच्या सकाळी ऋषीमंडळात मात्र शांततेपेक्षा अधिक ताण होता. कारण त्यांना समजत होतं की एक युग संपत आहे आणि पुढे सुरू होणाऱ्या युगात तप, संयम, ब्रह्मचर्य आणि आभारी कमी होत आहे. ऋषींनी दुसऱ्याला विचारले, अखेर हा बदल टाळता येईल का? त्यावर दुसरा म्हणाला, युगचक्राला विरोध करतो आहे. आपण फक्त इतकेच करू शकतो की या बदलात काळास सर्वोच्च ज्ञान आणि संस्कार पुढील पिढीसाठी सोडून जाऊ. आणि हाच विचार करून अनेक ऋषी त्या दिवशी त्यांच्या शिष्यांना अंतिम शिकवणी देत होते. कारण त्यांना माहीत होते की कलीचे स्पर्श ज्या क्षणापासून सुरू होईल त्या क्षणापासून साधनेची शक्ती अर्धी होत जाईल, मंत्राचा प्रभाव क्षीण होईल आणि मनुष्याच्या बुद्धीवर मोहाचा आधार चढू लागेल. त्या दिवशी लंकेत एक वेगळंच घडेल होतं. रावणाचा वंश जरी धुळीस मिळाला होता, तरी त्याचे काही उरले सुरले नातेवाईक आणि विशिष्ट राक्षस कुळांचे लोक त्यांच्या मनात राग घेऊन जगत होते. त्यांच्या स्वभावामध्ये आजही रावणाच्या मृत्यूबद्दल कटुता बोलली जात आहे. काही जण म्हणत, त्रेता संपत चालली आहे, पुढच्या युगात देवतांची शक्ती कमी होईल, तेव्हा आम्हाला उठण्याची संधी मिळेल. अशा विचारांनी तेथे आधीच काळोख दाटू लागला होता. जरी बाहेरून ती भूमी शांत भासत होती, त्यांच्या मनात तहानता बंडाचे रोवले जात होते. युगाच्या संध्याकाळी घडणाऱ्या घटनांचा भाग होता. कारण त्या दिवशी धर्म बाजूला सरकू लागत होता, अधर्माचा स्थान मिळू लागले. त्या दिवशी मध्यकाळी आला आणि संपूर्ण पृथ्वीवर एक विचित्र शांतता पसरली. काही जण म्हणत होते की देवताही त्या दिवशी एक विशेष सोहळ्यासाठी स्वर्गात एकत्रित आल्या आहेत, कारण त्यांना त्रेतायुगाचे लेखाजोखा पूर्ण करायचा होता. इंद्राने नेहमीप्रमाणे चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, धरतीवरील मनुष्य क्रोध, दंभ, कपट आणि लोभाने भरले जात आहे. पुढचं युग अधिक कठीण जाणार. त्यावर बृहस्पती म्हणाले, हे सर्व युगधर्म आहे. प्रत्येक युगाचा आपला नवा स्वभाव असतो. ज्या प्रमाणात सत्य कमी होते, त्या प्रमाणात आयुष्याच्या मनात चंचलता वाढते. विष्णूंच्या दिव्य सभेमध्ये युगाच्या बदलाची चर्चा होती, असे काही ऋषींनी सांगितले. जरी ही गोष्ट सामान्य लोकांना कधीच कळली नाही, तरी विश्वाच्या व्यवस्थेमध्ये बदल हा खूप नियोजन आणि नियत वेळेला होणार होता. दुसरीकडे पृथ्वी स्वतः ब्रह्मदेवांच्या सानिध्यात होती. पृथ्वीने नम्रपणे विचारले, माझ्यावरच तप भार वाढत चालला आहे. त्रेतायुगाने माझ्यावर बरेच संघर्ष, युद्ध, अहंकाराचे ओझे दिले आहे. पुढे काय होणार? ब्रह्मदेव म्हणाले की अधर्म वाढेल, पण त्याच वेळी धर्माची ज्योती धगधगती ठेवणार भक्त येतील. एक बदलणार आहे, पण तुझी भूमिका तीच राहील. सहन कर, पण विसरू नकोस, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश जन्म घेतो. पृथ्वी निरुत्तर झाली, कारण तिचा
माहीत होतं तिने अजून फार काही पाहायचं आहे. त्या दिवशी दंडकारण्यातही एक वेगळाच भाव होता. सीतेचा पवित्र स्पर्श ज्या भूमीवर पडला होता, जिथे श्रीरामाने अनेक वर्ष वनवास दिवस घालवले होते, ती भूमी त्या आठवणीने अजूनही पवित्र होती. काही वृद्ध वानर आजही हनुमंताच्या पराक्रमाची आणि रामभक्ताच्या कथा सांगतो. एक वृद्ध वानर म्हणाला, काळ कितीही बदलत तरी श्रीरामाचे नाव टिकून राहील. कलीच्या काळात या नावाचा प्रकाश मंद होऊ नये म्हणून आपण जेवढे स्मरण करू शकतो तेवढे करायला हवं. त्याच वानराने एक आश्चर्यकारक गोष्ट जोडली. माझ्या पित्याने सांगितले होते की युग बदलताना आकाशात अशी चिन्ह दिसतील जी फक्त भक्तांच्या डोळ्यांना दिसतात, परंतु यातील किती खरं आणि किती कल्पक आहे सांगणं कठीण होतं. अयोध्येत त्या दिवशी श्रीरामाच्या राजसभा नेहमीप्रमाणे भरली होती, पण त्याचे चेहऱ्यावर नेहमीच शांती असली तरी मनात काहीतरी गहन चालू होतं. ज्ञानी मंडळी म्हणत होती की श्रीरामांना कळत आहे की पृथ्वीवरील त्यांची लीला आता समाप्तीच्या टप्प्याला आली आहे. त्यांनी राज्य नीट सांभाळलं, धर्माची स्थापना केली, पण आता काळाच्या आदेशाने त्यांना पुढच्या टप्प्याकडे वळावं लागणार आहे. लोकांच्या जमावता आज एक वेगळाच उत्सव आणि बेचैनी दिसत होती. काहीजण म्हणत कदाचित हा शेवटचा दिवस आहे जेव्हा आपण रामाच्या तेज प्रत्यक्ष अनुभवतोय. त्या दिवशी संध्याकाळ जवळ येत चालली होती. ऋषिदेव, गंधर्व, मनुष्य सर्वांच्या मनात बेचैनी वाढत होती. जरी कोणालाच कारण स्पष्ट समजत नव्हतं, परंतु ज्या वेळेस सूर्यास्त क्षणी आकाशात एक विचित्र तेज पसरले आणि क्षणभर पृथ्वीचा श्वास थांबल्यासारखा झाला, त्या क्षणी सर्व ऋषींना कळलं की त्रेतायुग संपलं. हे तेज किंवा प्रकाश कोणालाही दिसलं असं नाही, हे अनुभूतीच्या स्तरावर जाणवणारे होते. त्या क्षणी ऋषी म्हणाले, आता सुरू झाला कलियुग स्पर्श. पण युगाचा शेवट म्हणजेच काही गडगडाट नाही, काही उलथापालथ नाही. तो एक शांत पण अत्यंत महत्त्वाचा पलटाव होता. ज्या क्षणी मनुष्याच्या मनातून संयमाची शक्ती थोडी कमी झाली, त्या क्षणी तपशक्तीचा प्रभाव क्षीण झाला. ज्या क्षणी मनुष्याच्या बुद्धीवर मोहित सावली थोडी अधिक झाली, त्या क्षण होती त्रेतायुगाचा शेवट. त्या दिवशी रात्री अयोध्येत लोकांना अचानक जाणवलं की वाद वाढू लागलेले आहेत. लहान सहान कारणावरून लोक तणाव बोलू लागले आहेत. भावंडांमध्ये भांडण सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी वजनात फसवणूक केली आहे. राजकारण्याची सत्ता मिळवण्यासाठी कपटाचे विचार केले. ही सर्व लहान घटना होत्या, पण याच घटनांची पुढील युगाचा चेहरा ठरवायचा होता. ऋषी म्हणत होते की आज रात्रीपासून साधनेला अधिक कष्ट लागतील. आता मनुष्याला योग्य अयोग्य समजण्यासाठी अधिक तपश्चर्या करावी लागेल. आणि अयोध्येत एक कोपऱ्यात बसलेली काही ज्ञानी लोक त्या दिशेचा लेखाजोखा घेत होते. सत्य कमी झाले, क्रोध वाढला, संयम ढासळला, दानभावानी कमी झाली, समज कमी झाले. ते म्हणाले, आजच दिवस शेवटचा होता ज्या दिवशी त्रेतायुगाचा प्रकाशनात पूर्णत्व दिसला. आता पुढे प्रत्येक दिवसाने काहीतरी नवं रूप धारण करणार. त्याच रात्री श्रीराम एकांतात होते. त्यांनी आपल्या अंतःकरणाशी संवाद साधला. माझी भूमिका संपत आली आहे. मी माझ्या लोकांना धर्माचा मार्ग दाखवत, पण आता त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागणार. आत्या डोळ्यात एकवटलेले करुण वैराग्याचा भाव नुसता दैवी होता. मानवाच्या भवितव्याबद्दल त्यांना प्रेम, करुणा आणि चिंता याची एक वेगळीच मिश्र भावना होती. परंतु त्यांनी मनाशी ठरवलं, काळाच्या नियतीपुढे मीही नतमस्तक झालो आहे. वेळलं आहे. पुढच्या दिवसापासून सुरू होणार होते द्वापारयुग. ही कथा येथे संपली. पण त्रेतायुगाचा शेवट हा मानवाच्या जीवनात एक विशाळ आणि नियतीयोजन परिवर्तनाचा प्रारंभ होता. आणि प्रत्येक बदल, यापुढे येणाऱ्या घटना, युद्ध, पराक्रम, भक्ती, अधर्माचा वाढते प्रमाण, धर्माचे होणारे उतार-चढ याला कारणीभूत ठरणार होता. त्रेतायुग संपलं, पण कथा संपली नाही. मला आशा आहे